Praise the Lord. Let us pray. पण प्रार्थना करूया. Father, we thank you for this day. पिता, ह्या दिवसासाठी धन्यवाद देतो. Thank you for the word of God, देवाच्या वचनासाठी धन्यवाद, which is truth, जो सत्य आहे, which never changes. जो कधीच बदलत नाही. You never change. तुम्ही कधी बदलत नाही. You're the same yesterday, today and forever. तुम्ही आज, काल आणि उद्यानुसाठी सारखंच आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Praise you, Father. स्तुती देतो पिता. Thank you for the name of Jesus, येशूच्या नावासाठी धन्यवाद, who made us free. ज्यांनी आम्हाला बंधमुक्त बनवले. Thank you for the life आणि त्या जीवनासाठी धन्यवाद, that He came to give us. जो येशू आम्हाला देण्यासाठी आले. Thank you, Father. धन्यवाद पिता. We bless this day in Jesus' name. आम्ही ह्या दिवसाला आशीर्वादित करतो येशूच्या We नावात. sanctify this day आम्ही ह्या दिवसाला शुद्ध करतो in Jesus' name. येशूच्या नावात. I resist the devil शैतानाचा विरोध करतो in Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमीन. Yeah, kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. You know, God has given us the word देवाने आपल्याला वचन दिलेली आहे, by which we can know Him better. ज्याच्याद्वारे आपण देवाला उत्तम जाणू शकतो. Without His word, त्याच्या वचनाशिवाय we can never know Him. आम्ही देवाला ओळखू शकत नाही. If you're not hearing the word, जर तुम्ही वचन ऐकत नाही, you will not know God. तुम्ही देवाला ओळखणार नाही. We must know the word. आपल्याला वचन समजले पाहिजे. We must hear the word, आपण वचन ऐकले पाहिजे, because in the word is faith, कारण वचनामध्येच विश्वास आहे and faith is a blessing आणि विश्वास एक आशीर्वाद to आहे receive all things from God. देवापासून सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी. Nothing is of us. आणि आपली कुठली गोष्टी नाही. Even the faith by which we receive blessing comes from the word. आणि जो विश्वास ज्याच्याद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे तो फक्त वचनातूनच येतो. Amen. Amen. So the word of God is very important. म्हणून देवाचे वचन खूप महत्त्वाचे आहे You must never neglect the word. आणि तुम्ही वचनाच्या कधीच दुर्लक्ष करू नये. The more you hear the word, आणि जितकं अधिक तुम्ही वचन ऐकत the more आहात, you'll walk in freedom. तितकं अधिक तुम्ही मोकळीकतामध्ये चालणार. And the more you walk in freedom, आणि जितकं अधिक तुम्ही मोकळीकतामध्ये चालणार, you'll live a blessed life. तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगणार. You know, the less of the effects of darkness over your life, आणि जितका अंधकाराचा प्रभाव तुमच्या जीवनावर कमी आहे, the more stronger you are in the Lord. आणि तितकं अधिक तुम्ही प्रभूमध्ये बलवान आहात. That's what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्माने मला सांगितले. The less the effects of darkness, आणि जितका अंधकाराचा प्रभाव तुमच्यावर कमी आहे, the more you can walk in the blessings, in the freedom of God. तितकं अधिक तुम्ही प्रभूच्या आशीर्वादामध्ये मोकळीकतामध्ये चालू शकत आहे. And the Holy Spirit has been teaching me many other things too. आणि पवित्र आत्मा मला अनेक गोष्टी शिकवत आहे. And one thing I have seen, आणि एक गोष्टी मी पाहिली आहे. there are many things that still many of us don't know. आणि असं खूप काही गोष्टी आहे जे अनेक लोकांना माहिती नाही. And much of the reason is in the spiritual realm, आणि अनेक जे कारण आहे आत्मिक जगामध्ये आहे, where we cannot see. जिथे आपण पाहू शकत नाही. The entire battle is from there. आणि पूर्ण पाठिंबा आपल्याला आत्मिक जगातूनच मिळत आहे. Our fight is not natural, आपली जी लढाई आहे नैसर्गिक नाही physical. आणि शारीरिक नाही. Our fight is spiritual. आमची जी लढाई आहे ती आत्मिक आहे. So if the battle is spiritual, जर लढाई आत्मिक आहे, only the word of God can tell us. फक्त देवाचे वचन आपल्याला सांगू शकतो. And not only tell us, आणि फक्त देवाचे वचन आपल्याला सांगू शकत but नाही, also give us spiritual weapons, पण आपल्याला आत्मिक शस्त्र देखील देऊ शकत आहे how to fight it. की कसं आपण ह्या गोष्टीशी युद्ध किंवा लढाई केले पाहिजे. Amen. आमेन. You may be the most brilliant person on this earth. आणि तुम्ही पृथ्वीमध्ये सर्वात हुशार व्यक्ती असेल, That doesn't mean you will know automatically spiritual things. ह्याचा अर्थ नाही की आपोआप तुम्हाला आत्मिक गोष्टी कळेल. You can even be defeated आणि तुम्ही पराभूत देखील होऊ शकत आहे, because you don't know about spiritual things. कारण तुम्हाला आत्मिक गोष्टींविषयी ज्ञान नाही. You know, some of the things which Holy Spirit taught me, आणि काय गोष्टी जे पवित्र आत्माने मला शिकवले, I was so shocked आणि मला इतकं आश्चर्य वाटले to know these truths. आणि हे सत्य जाणण्यासाठी. Sometimes I was to think whether those who hear will believe.
आणि कधी कधी मी विचार करत होता की जो मी शब्द बोलत आहे, जे लोक ऐकत आहे ते विश्वास करणार का? These are the things that hinder us. आणि ही गोष्टी आपल्याला अडथळा घालतो. What hinders us is not what we see, आणि जे आपल्याला अडथळा घालत आहे ती ते गोष्टी नाही जे आपण पाहत आहे, but those things which you don't see. पण जे गोष्टी तुम्ही पाहत नाही तेच गोष्टी तुम्हाला अडथळा घालत आहे. Our real enemy is in the unseen realm. आपला खरा शत्रू अदृश्य जगामध्ये आहे. Amen. आमेन. The greatest battle happens in the unseen. आणि सर्वात मोठं युद्ध होतं अदृश्य जगामध्ये. Continuously it's happening. आणि निरंतर तिथे युद्ध होत आहे. And when you know this आणि जेव्हा तुम्हाला हे समजतो and remove the effects of darkness in your life, आणि जेव्हा तुम्ही अंधकाराचा प्रभाव तुमच्या जीवनावरून काढून टाकतात, you will let the light of God shine. मग तुम्ही देवाचा जो प्रकाश आहे तुमच्यावर चमकायची परवानगी देणार. I'll be teaching you all this. आणि मी तुम्हाला हे सर्व गोष्टी शिकवणार आहे. Even the little things in the आणि- spiritual आणि थोडे जे गोष्टी आहे आत्मिकमध्ये, can bring a big disaster आणि ते मोठा विध्वंस आणू शकत आहे if you don't know. जर तुम्हाला माहिती नाही तर. Okay, so God's word is the way to victory. आणि देवाच्या वचनच विजयाकडे जाणारी मार्ग आहे. God's word is the way to victory. आणि देवाचा जे शब्द आहे विजयाचा मार्ग आहे. You know, many cry out to God अनेक लोक देवाकडे आरोळी करतात to speak to them, की देवाने त्यांच्याशी बोलले पाहिजे, but they don't know पण त्यांना माहिती नाही that God has already spoken to us through His word. की देवाने आधीच आपल्याला त्याच्या वचनाद्वारे बोलला आहे. If you read the Bible, जर तुम्ही शास्त्र वाचत आहे, you will hear God speaking to you. तुम्ही ऐकणार की देव तुमच्याशी बोलत आहे. It's not enough just that you individually you read the Bible. आणि एवढं पुरेसे नाही की तुम्ही वैयक्तिकरित्या वचन वाचत आहात, You need to hear by a teacher आणि तुम्ही एक शिक्षकाद्वारे ऐकले पाहिजे, or someone whom God has called. आणि ज्या व्यक्तीला देवाने पाचारण दिले त्याच्याकडून तुम्ही ऐकले पाहिजे. We need to hear, आम्ही ऐकले पाहिजे, believe, विश्वास धरले पाहिजे, and receive its truth आणि त्या सत्याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे as a way to victory. एक विजयाचा मार्ग म्हणून. All the blessing they wrapped up in the word. आणि सर्व जे आशीर्वाद आहे वचनात गुंडाळून ठेवलेले John आहे. 14:6 says, योहान 14:6 म्हणत आहे, Jesus said, येशूने I सांगितले, am the way, मी मार्ग आहे I am the आणि truth, मी सत्य आहे I am the life. आणि मीच तो जीवन He आहे. didn't say I am a way, आणि त्यांनी सांगितले मी खूप मार्गापैकी एक मार्ग आहे a truth, आणि खूप सत्यापैकी एक सत्य आहे a life. आणि खूप जीवनापैकी एक जीवन आहे. He said he claimed to be the only way, the truth and life. आणि त्यांनी असं कबूल केलं की मी एकमेव जीवन सत्य व मार्ग आहे. And he said, आणि त्यांनी no सांगितले man can come to a heavenly Father but by him. कुठलाही मनुष्य आपल्या स्वर्गीय पिताकडे जाऊ शकत नाही, पण फक्त येशू ख्रिस्ताद्वारे जाऊ So शकत आहे. apart from him, म्हणून येशूच्या व्यतिरिक्त there is no eternal truth, आपल्याकडे कुठलाही सार्वकालिक सत्य eternal नाही, way, सार्वकालिक मार्ग नाही and eternal life. आणि सार्वकालिक जीवन देखील नाही. Though others may give meaning to your natural life जरी इतर लोक तुमच्या नैसर्गिक जीवनाला काय अर्थ देऊ शकत and आहे can help you, आणि तुमची काय मदत करू शकत आहे, but the eternal meaning is what comes from Jesus. पण जे सार्वकालिक जे अर्थ आहे फक्त येशू ख्रिस्ताद्वारेच येतो. And Holy Spirit also told me, आणि पवित्र आत्माने मला हे सांगितले, though there are others who profess to be prophets, जरी असं लोक आहे जे कबूल करत आहे, जाहीर करत आहे की ते संदेष्टा आहे, and there are also people who function in the role of a prophet, आणि असं काही लोक आहेत जे संदेष्टाच्या कार्य देखील करत आहे, but there is only one true prophet पण एकच खरा संदेष्टा आहे who can get us to heaven, जो आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकतो, and he is Christ our Lord. आणि तो ख्रिस्त आपला प्रभू आहे. Satan doesn't like us to आणि state this truth. आणि शैतानाला आवडत नाही की आपण ह्या वाक्याच्या निवेदन केले पाहिजे किंवा बोलले पाहिजे. You know, some years back, आणि काही वर्षांपूर्वी I told you the message that Satan hates. आणि काही वर्षांपूर्वी मी तुम्हाला सांगितले की कुठला संदेशाचा शैतान द्वेष करतो, Which is the message that Satan hates the most? आणि कुठला तो संदेश आहे जो शैतान खूपच त्याचा तिरस्कार करतो.
You can hear that message. आणि तुम्ही तो संदेश ऐकू शकत Because आहात Holy Spirit gave that time. कारण त्या वेळेमध्ये पवित्र आत्माने मला तो संदेश दिला So होता. Satan doesn't like us to state the truth. म्हणून शैतानाची इच्छा नाही की आपण सत्य सांगितले पाहिजे And he doesn't want anyone to hear the truth. आणि त्याची इच्छा नाही की कुणीही सत्य ऐकले पाहिजे. There's a reason. आणि एक कारण आहे. Because the truth of God will make you free. कारण जो देवाचे जो सत्य आहे तुम्हाला बंधमुक्त करू शकतो. Amen. आमेन. So he doesn't want anyone to hear the truth. म्हणून शैतानाची इच्छा नाही की कुणीही सत्य ऐकले पाहिजे. He may even allow you to pray, आणि तो तुम्हाला प्रार्थना करायची परवानगी देणार but not to hear the truth. पण तुम्हाला सत्य ऐकू देणार नाही. Because if your prayer is not in line with the truth, your prayer won't work. कारण जर तुमची प्रार्थना सत्याच्या ओळीत नाही तर तुमची प्रार्थना काम करणार नाही. When Jesus was on this earth, जेव्हा येशू या पृथ्वीवर होता he spoke the truth. त्यांनी सत्य बोलले And some religious leaders आणि काही धार्मिक पुढारी accused him त्याची निंदा केली of being a partaker with Satan and demons. की तो शैतान व दुरात्म्याबरोबर सहभागी आहे. It's the devil that influenced them to say that way. आणि शैतानाने त्या लोकांना प्रभावित केले असं बोलायला. Because Satan doesn't want anyone to hear the truth. कारण शैतानाची इच्छा नाही की कुणीही सत्य ऐकले पाहिजे. The word is truth. आणि वचनच सत्य आहे. Jesus is the living truth. आणि येशू तो जिवंत सत्य आहे. So the devil will oppose anyone who speaks the truth. म्हणून शैतान त्या सर्व लोकांचा विरोध करणार जो सत्य बोलतो. What man needs is the truth. आणि मनुष्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे? फक्त सत्याची. Know this. आणि हे जाणून घ्या. The word of God is truth. आणि देवाचे वचनच सत्य आहे. And if you are speaking the word, आणि जर आपण वचन बोलत आहे the devil will do everything to oppose you. मग शैतान प्रत्येक गोष्टी करणार तुमच्या विरोधात यायला. That's why I've always been telling you, म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत आहे don't stop hearing the truth. आणि सत्य ऐकण्यापासून बंद करू नका. Even if you know it, जरी तुम्हाला सत्य माहिती आहे you need to hear it. तुम्ही ते ऐकले पाहिजे. Because the truth always sanctifies you. कारण सत्य नेहमी तुम्हाला पवित्र करतो. Means separates you from darkness. म्हणजे सत्य तुम्हाला अंधकारापासून वेगळा करतो. That's why we have seen some believers, म्हणून आपण काही विश्वासू लोकांना पाहिले when they know the truth, जेव्हा त्यांना सत्य समजतो they are separate unto God. ते देवासाठी वेगळं होतात. But after some time, पण काही when वेळेनंतर they stop hearing, जेव्हा ते ऐकण्याच्या बंद करतात they leave the light and enter into darkness. मग ते प्रकाशाला सोडून अंधकारात प्रवेश करत आहे. Because they thought, I know it. कारण त्यांना वाटलं की त्यांना माहिती आहे. No. नाही. The truth keeps you separated from darkness. आणि जी सत्य आहे नेहमी तुम्हाला अंधकारापासून वेगळा And ठेवतो. Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने मला the सांगितले lesser the effect of darkness in you, आणि जितकं अधिक अंधकाराचा प्रभाव तुमच्यामध्ये कमी the आहे stronger you will be in the light. आणि तितकं अधिक तुम्ही प्रकाशामध्ये बलवान असेल. Amen. आमेन. So there are many things you need to know. म्हणून असं अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. You know, in this time, आणि ह्या वेळेमध्ये for some years, आणि काही वर्षापासून Holy Spirit has been teaching me many आणि revelations, पवित्र आत्मा मला अनेक प्रकटीकरण शिकवत आहे how to live a victorious life. की कसं विजयशाली जीवन जगले पाहिजे. And what I saw, I had never seen before. आणि जे मी पाहिले ते आधी मी कधीच पाहिले नव्हते. And that knowledge of the revelation is for this time. आणि तो जो प्रकटीकरणाचा ज्ञान आहे ह्या वेळेसाठी आहे. Then I saw आणि मग मी पाहिले is the simple reasons आणि हे जे साधे सोपे कारणे आहे because of which our life becomes a struggle. आणि ह्या साधे सोपे कारणामुळे आमचं जीवन एक संघर्ष होतो. Simple reasons. आणि साधे कारण The effects of darkness. आणि अंधकाराचे जी प्रभाव आहे It's what makes our life to struggle. आणि अंधकाराचा प्रभावच आहे ज्याच्यामुळे आम्ही जीवनामध्ये संघर्ष करतो. And I'm so happy आणि मी इतका आनंदित आहे that Holy Spirit is teaching me all this. की पवित्र आत्मा मला ह्या सर्व गोष्टी शिकवत आहे. And I've learned new ways to pray, आणि मी प्रार्थनाचा नवीन मार्ग शिकलो आहे which is really very, very powerful. जो खूपच सामर्थ्यशाली आहे. That's why I said, म्हणून मी तुम्हाला सांगितले this battle is spiritual. आणि ही जी युद्ध आहे ती आत्मिक आहे. Our enemies are spiritual. आमचे जे शत्रू आहे आत्मिक आहे.
in the unseen realm. आणि ते अदृश्य जगात आहे. Because you cannot see it, आणि तुम्ही त्यांना पाहू शकत नाही you don't do anything. म्हणून तुम्ही काय करतच नाही. Suppose when a robber comes, समजा जेव्हा एक चोर येतो, because you see him, तुम्ही त्याला बघत आहे म्हणून you do something. तुम्ही काहीतरी करणार. But if you cannot see, जर तुम्ही त्या चोराला पाहू शकत नाही, when the robber comes, जेव्हा चोर येतो you will do nothing. मग तुम्ही काहीच करणार नाही. And the robber will rob everything, आणि destroy and go. आणि चोर प्रत्येक गोष्टीची चोरी करणार, नाश करणार आणि मग जाणार. Because you have not seen him. कारण तुम्ही त्या चोराला पाहिले नाही. Much of the battle happens in the spiritual. आणि अधिकतम जे युद्ध आहे ते आत्मिक मध्ये होतो. If you neglect the word जर तुम्ही वचनाच्या दुर्लक्ष and केले the revelation, आणि प्रकटीकरणाच्या दुर्लक्ष केले, you will not know what is happening. मग तुम्हाला कळणारच नाही की काय होत आहे. You will not know how to take care of yourself, मग तुम्हाला कळणार नाही की स्वतःची कशी काळजी of घेतली your पाहिजे, family, तुमच्या कुटुंबाची, of your home. तुमच्या घराची. Because you don't see anything happening, कारण तुम्ही बघत नाही की काय होत नाही म्हणून so you put your guard down. म्हणून तुम्ही आपलं शस्त्र खाली You ठेवता. don't do anything. मग तुम्ही काहीच करत नाही. Not realizing आणि हे न जाणून, it's not what you see, आणि असं नाही की जे तुम्ही पाहत आहे it's what you don't see. आणि जे तुम्ही पाहत नाही, And that comes from the word of God. आणि तो येत आहे देवाच्या वचनातून. Amen. आमेन. That's the most powerful revelation. आणि तो खूपच सामर्थ्यशाली प्रकटीकरण आहे. That's why the Bible tells us to walk by faith. म्हणून शास्त्र आपल्याला म्हणत आहे की आपण विश्वासाने चाललो Means पाहिजे. you cannot see it, म्हणजे तुम्ही पाहू शकत नाही, but you are still working. तरी तुम्ही काम करत आहे. You must keep your life clean. तुम्ही तुमच्या जीवनाला शुद्ध ठेवले You must पाहिजे, keep your home clean. तुमच्या घराला शुद्ध ठेवले पाहिजे. We don't do all this spiritually. आपण हे सर्व आत्मिक गोष्टी करत नाही. Physically we'll clean it. आणि नैसर्गिकरित्या आपण सर्व गोष्टी स्वच्छ ठेवतो, शरीराला Because we देखील can स्वच्छ. see. कारण आपण पाहू You शकतो. see a dirt, आणि जर तुम्ही कुठे मळ बघत आहे, घाण बघत आहे, you will remove it. तुम्ही त्या घाणीला काढणार. But what you cannot see, पण जे तुम्ही बघू शकत नाही, you let it be there. आणि तुम्ही त्याला तिथेच ठेवता. And that is the cause of the problem. आणि तो सर्व समस्याच्या कारण आहे. Amen. आमेन. This is so powerful. आणि इतकं सामर्थ्यशाली आहे. I've learned those things. आणि मी ते गोष्टी शिकल्या आहे, What you can't see जे तुम्ही पाहू शकत नाही, and how to handle those that you can't see. आणि जे गोष्टी तुम्ही पाहू शकत नाही त्या गोष्टीला तुम्ही कसं हाताळले पाहिजे. Amen. आमेन. Because nothing is happening in the natural कारण नैसर्गिक दुनियामध्ये काय होत नाही म्हणून doesn't mean nothing is happening in the spiritual. ह्याचा अर्थ असं नाही की आत्मिक जगामध्ये काय होत नाही. Here is where we have given up. आणि इथेच आम्ही आशा सोडून दिली आहे. Naturally we think सब ठीक चल रहा है, परिवार अच्छा है, वाइफ है, बच्चे लोग है, घर अच्छा है, कुछ प्रॉब्लम नहीं, ऐसे सोचते हम लोग. But you don't know behind the scene many things are continuously happening. पण तुम्हाला माहित नाही की दृश्याच्या मागे अनेक अनेक गोष्टी घडत आहे. And suddenly something happens आणि जर अचानक काय गोष्टी होतो तर, and then we have no faith to handle. आणि मग आपल्याकडे विश्वास नसतो त्या गोष्टीला We are हाताळण्यास. shocked. आपण आश्चर्यचकित होतो, आपल्याला धक्का बसतो. We may murmur, blame God, आम्ही कुरकुर करणार, देवावर दोष लावणार, not knowing हे न जाणून in the spiritual realm की आत्मिक जगामध्ये these things were happening. ही गोष्टी घडत होती. You are not aware तुम्हाला माहिती नव्हते, because you only walked naturally. कारण तुम्ही फक्त शारीरिक किंवा नैसर्गिकरित्या चालत होते. All the time you're looking for natural enemies, आणि दरवेळेस आपण नैसर्गिक शत्रूंकडे बघत होते. but the spiritual enemy was working पण आत्मिक शत्रू मागे काम करत and होता. we let it happen. आणि आम्ही त्या गोष्टीला व्यायची परवानगी दिले. The greatest revelation, one of the greatest revelation I had is this: आणि सर्वात मोठा प्रकटीकरण मला मिळाले ती अशी आहे, the lesser the effect of darkness, आणि जितका अंधकाराचा प्रभाव आपल्या जीवनावर कमी आहे, the stronger you will be in the light. आणि तितकं अधिक तुम्ही प्रकाशामध्ये बलवान असेल. Be discerning. आणि तुम्ही पारखा. Amen. आमेन. Many Christians faced many problems अनेक ख्रिस्ती लोक अनेक समस्याचा सामना करत आहेत. and it happened suddenly आणि गोष्टी अकस्मात होतो. and they're shocked
आणि त्यांना आश्चर्य वाटते because they didn't see naturally anything happening. कारण त्यांनी नैसर्गिकरित्या काय घडताना पाहिले नाही. जैसे कुछ नहीं, ऐसा लगा भी नहीं ऐसा होने वाला, ऐसा सोचे भी नहीं ऐसा होने वाला, सब तो अच्छा चल रहा था. So many Christians have written to me like that. आणि अनेक असं ख्रिस्ती लोकांनी मला लिहिले आहे. We never thought आम्ही कधीच विचार something केला like this will happen. की असं काय आमच्या जीवनामध्ये We घडणार didn't आहे. have any indication. आणि आम्हाला कुठलाही लक्षण मिळाले नाही. Because you don't know the real enemies in the spiritual. कारण तुम्हाला माहिती नाही की खरा जो शत्रू आहे आत्मिक जगामध्ये आहे. It's not what you see, आणि जे तुम्ही पाहताय ते नाही, it's what you don't see. आणि जे तुम्ही बघत नाही ते आहे. Amen. आमेन. There the enemy is working 24 hours. आणि तिथे आत्मिक जगामध्ये शत्रू 24 तास काम करत आहे. So hear the word म्हणून वचन ऐका and get the revelation. आणि प्रकटीकरण प्राप्त करा. Okay, Jesus said, आणि येशूने I सांगितले, am the way, the truth and the life. मी मार्ग, सत्य व जीवन आहे. In John 14:6 योहान 14:6 and in मध्ये John 17:17 आणि योहान 17:17 it मध्ये says, आणि म्हटले Thy आहे, word is truth. आणि तुझे वचन सत्य आहे. Christ our Lord is the living truth. आणि ख्रिस्त आपला प्रभू जिवंत सत्य आहे. And when you believe in Jesus आणि जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास केले and in his sacrificial death on the cross, आणि त्याच्या बलिदानात्मक मरण जो त्याने क्रूसावर केला, what happens? आणि काय होतो You become free. तेव्हा काय होतो, तुम्ही बंधमुक्त होतात. Because believing in Jesus is believing in the truth. कारण येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे सत्यावर विश्वास ठेवणे आहे. And what makes you free is the truth. आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला बंधमुक्त करत आहे ती आहे सत्य. You can't pray. आणि तुम्ही प्रार्थना करू शकत You नाही. need to know the truth. तुम्हाला सत्य समजले पाहिजे, सत्याचे ज्ञान मिळाले पाहिजे. The word of God is truth. आणि देवाचे वचन सत्य आहे. That cannot help you. आणि ही फक्त तुमची मदत करू शकत नाही. The truth that you know will make you free. जी सत्य तुम्हाला माहिती आहे, ज्या सत्याविषयी तुम्हाला ज्ञान आहे, तो सत्य तुम्हाला That means बंधमुक्त करू the शकतो. truth that you don't know आणि ह्याचा अर्थ आहे की जी सत्य तुम्हाला माहिती नाही will not make you free. ती तुम्हाला बंधमुक्त करू शकत नाही. To be free, you must know the truth. आणि बंधमुक्त होण्यासाठी तुम्हाला सत्य समजले The पाहिजे. more you know this truth that is Jesus, आणि जितकं अधिक तुम्हाला हे सत्य माहिती आहे जो येशू आहे, the more you'll walk in freedom. आणि तितकं अधिक तुम्ही मोकळीकतामध्ये चालणार. So when you believe in Jesus म्हणून जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास केले and the work on the cross, आणि क्रूसावरच्या कामावर विश्वास you केले, become free तुम्ही बंधमुक्त होता. from the power and effects of sin. आणि पापाच्या सामर्थ्य आणि जे परिणाम आहे त्याच्यापासून तुम्ही मुक्त होतात. Christ, the living truth himself, comes into us. आणि ख्रिस्त जो जिवंत सत्य आहे स्वतः आपल्यामध्ये येतो. He is the testimony of the truth. आणि तो त्या सत्याची साक्षी आहे. And when you believe this, आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यावर विश्वास करतात, this truth, living truth in you, आणि हा जो सत्य, जो जिवंत सत्य जो तुमच्यामध्ये आहे, makes you free and keeps you free. तुम्हाला बंधमुक्त करतो आणि तुम्हाला बंधमुक्त ठेवतो. Amen. आमेन. I can never think I'll be bound आणि मी कधीच विचार करू शकत नाही की मी बंधनाखाली येऊ because शकतो. the living truth is in me. कारण जिवंत सत्य माझ्यामध्ये आहे. Even if the devil puts a chain, I'll be free आणि जरी शैतान माझ्यावर सांकली घातले तरी मी बंधमुक्त होऊ शकतो. because the living truth is in me. कारण जिवंत सत्य माझ्यामध्ये निवास करत आहे. Amen. आमेन. Christ represents God as truth. आणि ख्रिस्त देवाला सादर करत आहे सत्य म्हणून. The way or the door to heaven. आणि स्वर्गाकडे जाणारा जो दार आहे तो ख्रिस्त सादर करत And आहे. life means he rose up from the grave आणि जीवन म्हणजे तो कबरेतून पुन्हा उठला and he is life. आणि तो स्वतः जीवन आहे. Amen. आमेन. He is the life. आणि तो जीवन You आहे. know, there are so many religious leaders आणि असं अनेक धार्मिक पुढारी and आहेत founders आणि संस्थापक आहे who are buried. जे पुरले गेले They आहेत have died and buried. आणि ते मरण पावले आणि ते पुरले गेले But आहेत. Jesus is the only one who rose up from the grave. पण येशू एकुलता एक व्यक्ती आहे जो कबरेतून पुन्हा उठला. Now, one thing you must know आणि एक गोष्टी तुम्हाला समजले पाहिजे that truth is not just a simple word, की सत्य फक्त एक साधे सोपं शब्द नाही, it's the most powerful आणि सत्य खूपच सामर्थ्यशाली आहे to bless you. तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. God tells us देव आपल्याला बोलतो the truth, सत्य, not to offend you. तुम्हाला नाराज करण्यासाठी नाही. Maybe you don't like the truth.
कदाचित तुम्हाला सत्य आवडत नसेल, But God never tells you the truth to hurt you, offend you. पण देव कधीच तुम्हाला सत्य सांगत नाही तुम्हाला नाराज किंवा दुःखित करण्यासाठी. He tells the truth to the world because only the truth will make them free. आणि तो जगाला सत्य सांगत आहे कारण सत्यच त्यांना बंधमुक्त करू शकत आहे. What the world needs is the truth. आणि जगाला कुठल्या गोष्टीची गरज आहे? फक्त सत्याची. And what you need is also the truth. आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे ती देखील सत्यच आहे. Many, instead of using the word, are using prayer, अनेक लोक वचनाच्या ऐवजी प्रार्थनाचा उपयोग करत आहेत crying and begging and pleading. आणि रडत आहे, विनंती करत आहे, भीक मागत आहे. But the Bible says, पण शास्त्र म्हणत when आहे you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल the truth will make you free. सत्यच तुम्हाला बंधमुक्त करणार. Amen. आमेन. You know, many years back, आणि अनेक वर्षांपूर्वी God started to show many things. आणि देव मला अनेक गोष्टी दाखवायला सुरू केले And I started to tell people, आणि मी लोकांना सांगायला the सुरू truth. सत्य सांगायला सुरू केले. but many took it as an offense. पण अनेक लोकांनी ती एक अडथळा म्हणून घेतले. Sometimes when I share the word from here, कधी कधी जेव्हा मी इथून वचन सांगतो they think, oh, pastor is talking about me, आणि त्यांना वाटतं की पास्टर माझ्याविषयीच बोलत आहे or pastor is telling me so that I'll be offended or hurt. आणि पास्टर मला सांगत आहे जेणेकरून मी दुःखित होणार किंवा नाराज होणार म्हणून. Long time back I stopped speaking personally. आणि खूप वेळेपूर्वीच मी वैयक्तिकरित्या लोकांशी बोलण्याचे बंद केले I speak by the word of God. आणि मी देवाच्या वचनाद्वारेच बोलतो. The reason I do this is so that no one is offended. आणि एक कारण आहे मी असं करत आहे जेणेकरून कुणीही नाराज होत नाही म्हणून. Even in the church and outside, आणि मंडळीमध्ये आणि बाहेर देखील many are offended because of the truth. अनेक लोक सत्यामुळे अडथळले गेले आहे. But I never use truth to offend you. पण मी सत्याचा कधीच उपयोग करत नाही तुम्हाला नाराज करण्यासाठी. See, you must know one thing. आणि तुम्हाला एक गोष्टी समजले पाहिजे, Only the truth will make you free. फक्त सत्यच तुम्हाला बंधमुक्त करू शकतो. Amen. आमेन. But the devil knows this. पण शैतानाला ही गोष्टी माहिती आहे He doesn't want you to be free. आणि त्याची इच्छा नाही की तुम्ही बंधमुक्त So he झाले will पाहिजे. speak in your mind, म्हणून तो तुमच्या मनामध्ये बोलणार that is for you. की ही जी गोष्टी आहे की हा जो संदेश आहे तुमच्यासाठीच आहे. You get offended म्हणून तुम्ही नाराज होतात and stop the truth to free you. आणि मग तुम्ही त्या सत्याला बंद करत आहे तुम्हाला बंधमुक्त करण्यासाठी. Amen. Amen. This is what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्म्याने मला And many other सांगितले things He told me, आणि इतर अनेक गोष्टी पवित्र आत्म्याने मला सांगितले that you need to tell them, की तुम्ही लोकांना सांगितले पाहिजे if they get hurt or offended, जर ते दुखित होत आहे किंवा नाराज होत आहे they will not let my word free them. मग ते माझ्या शब्दाला त्यांना बंधमुक्त करायची परवानगी And देणार also नाही. tell them, आणि त्यांना हे देखील सांगा I am not speaking the truth through you to offend them or hurt them, आणि मी तुमच्याद्वारे सत्य बोलत नाही लोकांना दुखित किंवा नाराज करण्यासाठी, but we speak the truth in love पण आम्ही सत्याला प्रीतीने बोलतो so that you become free. जेणेकरून तुम्ही बंधमुक्त होतात. Amen. Amen. You know why many are still bound? आताही अनेक लोक का बंधनाखाली आहे? Because in the heart, and they keep on checking. कारण हृदयामध्ये ते सतत तपासत बसत आहे. See, it's better to be offended than not take the truth. आणि ही उत्तम आहे की जर तुम्ही नाराज झाले ह्याच्यापेक्षा की तुम्ही सत्यच घेत नाही, Because that truth will make you free. कारण सत्यच तुम्हाला बंधमुक्त करू शकतो. God never wants His children to be in bondage. आणि देवाची इच्छा नाही की त्याचे लेकरे कधीच बंधनाखाली असले पाहिजे. He never created us to be under आणि bondage. देवाने आपला निर्माण केला नाही की आपण बंधनाखाली असले पाहिजे म्हणून. He doesn't like to see His children in demonic bondage. आणि देवाला पसंत नाही की त्याचे लेकरे शैतानी बंधनाखाली असले पाहिजे. That is why He came म्हणून येशू आले and paid the penalty आणि ते दंडाची भरपाई केली of the bondage of sin, आणि पापाच्या बंधनाची, so that those who believe, जेणेकरून जे विश्वास करत He आहे can free them तो त्यांना बंधमुक्त करू from the शकतो kingdom of darkness अंधकाराच्या राज्यातून and put them in the kingdom of His Son of His love. आणि तो त्याच्या पुत्राचं जो राज्य आहे, जो प्रीतीच्या राज्य आहे त्याच्यामध्ये त्यांना ठेवू शकतो. Amen. आमेन. So that you live in freedom. जेणेकरून तुम्ही मोकळीकतामध्ये राहू शकत आहे. In heaven, आणि तुम्हाला माहिती आहे there is स्वर्गामध्ये no bondage of anything. आणि स्वर्गामध्ये कुठल्याही गोष्टीच्या बंधनच No नाही, fear. भीती नाही, No bondage. बंधन नाही. That's the way God wants us to live. आणि असं प्रकारे देवाची इच्छा आहे की आपण जीवन जगले He doesn't पाहिजे. want you to be in bondage even little. आणि देवाची इच्छा नाही की थोडंही तुम्ही बंधनाखाली असले पाहिजे. It is a choice we make. आणि ही आपली निवड आहे जी आपण करतो.
I always tell my wife, आणि पास्टर नेहमी मला I सांगत can share the truth, मी सत्य बोलू शकतो, but I cannot force them to obey the truth. पण मी त्यांना सत्याच्या बळजबरीने पालन करायला लावू Because शकत even नाही, God doesn't do it. कारण देव देखील बळजबरी करत नाही. He shares the truth. आणि तो सत्य बोलतो, He shows you. तो तुम्हाला दाखवतो. It's blessing, curse, आणि इथे आशीर्वाद आहे, ते शाप life, आहे, death. जीवन आहे, मरण आहे. But He doesn't force you to obey. पण देव तुम्हाला बळजबरी करत नाही पालन करण्यासाठी, He lets you to choose. आणि देव तुम्हाला निवड करायची परवानगी देतो. Amen. आमीन. So when I share the truth, म्हणून जेव्हा मी सत्य सांगतो, I don't force you. मी तुमच्यावर बळजबरी करत नाही, I let you to choose. आणि मी तुम्हाला निवड करायची परवानगी See, देतो. every moment of our lives we have a choice. आणि आपल्या जीवनाच्या दर क्षणामध्ये आपल्याकडे एक निवड आहे. Now today you came to church. आज तुम्ही मंडळीत आले, You have a choice. तुमच्याकडे निवड आहे. Maybe someone called you to the mall. आणि कदाचित कोणीतरी तुम्हाला मॉलमध्ये बोलवले, You have a choice तुमच्याकडे एक निवड आहे. whether to go to the mall or not, तुम्ही मॉलमध्ये गेले पाहिजे किंवा नाही, or to come to church. किंवा तुम्ही मंडळीत आले पाहिजे. It's your choice. ही तुमची निवड आहे. Amen. आमेन. No one can force you. आणि कुणी तुमच्यावर बळजबरी करू शकत But नाही, the truth has to be told पण सत्य आम्ही सांगितले पाहिजे, so that you make the right choice. जेणेकरून तुम्ही योग्य निवड करू शकत आहे. म्हणून Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? सच्चाई बोलने पड़ता है तो ही तुम चूज कर सकता है. अगर सच्चाई मालूम नहीं, सिर्फ झूठ ही मालूम है, तो तुम्हारा चॉइस क्या करेगा तुम? तो तुमको बताना पड़ेगा, देखो ऐसा नहीं करना, ऐसा करना है. फिर तुम चूज करेगा करने का, नहीं करने का. इट्स सो सिंपल. सो आणि एवरीवन इज इतकं सोपं. रिस्पॉन्सिबल. म्हणून प्रत्येक लोक जबाबदार आहे. ओके, लेट्स गो फर्दर. आपण पुढे जाऊया. सो द डेविल नोज शैतानाला माहिती आहे that the truth can make you free, की सत्यच तुम्हाला बंधमुक्त करू शकतो, and that because that truth is Jesus, कारण तो सत्य येशूच the आहे, living truth. जो जिवंत सत्य आहे. Amen. Amen. And the Lord also knows आणि प्रभूला हे देखील माहिती आहे, only when you hear the truth you will be free. फक्त जेव्हा तुम्ही सत्य ऐकणार तेव्हाच तुम्ही बंधमुक्त होणार. John 8:36 says, योहान 8:36 if म्हणत the आहे, Son sets you free, जर पुत्राने तुम्हाला बंधमुक्त केला आहे, you are free तुम्ही indeed. खरोखरच बंधमुक्त You आहात. don't have to doubt. तुम्हाला शंका बाळगायची गरज नाही, You're truly free, really free. आणि तुम्ही खरोखरच आणि सत्य रीतीने तुम्ही बंधमुक्त आहात. And this is real freedom, आणि ही खरी मोकळीकता आहे, a spiritual eternal freedom. आणि आत्मिक सार्वकालिक मोकळीकता आहे. You know, in John 8:32, आणि योहान 8:32 मध्ये when Jesus spoke, जेव्हा येशूने when you सांगितले know the truth will make you की free. जेव्हा तुम्हाला सत्य कळणार, सत्यच तुम्हाला बंधमुक्त करणार. The people that heard him आणि ज्या लोकांनी त्याला ऐकले said, त्यांनी सांगितले, we already free. आम्ही तर आधीच बंधमुक्त आहे. What freedom are you talking about? आणि कुठला स्वतंत्रता विषय तुम्ही सांगत आहे? We don't want any more freedom. आम्हाला ह्या पुढे काय मोकळीकता नको, We are free. आम्ही स्वतंत्र आहे. We are children of Abraham. आम्ही अब्राहमाचे संतान We were आहे. never bound. आम्ही कधीच बांधले गेले नव्हते. The freedom that the Lord gives is very different आणि जो स्वतंत्रता प्रभू देत आहे ती खूपच वेगळी आहे. than the freedom that anyone can give you. आणि जो इतर कोणीतरी तुम्हाला मोकळीकता देऊ शकत आहे, त्या मोकळीकता पेक्षा जो प्रभू तुम्हाला मोकळीकता देऊ शकत आहे ती खूप वेगळी आहे. Amen. आमेन. This freedom is very different. आणि ही मोकळीकता स्वतंत्रता खूपच वेगळी आहे. That's what these religious leaders did not understand. म्हणून ह्या धार्मिक पुढारींना समजले नाही. What Jesus is giving is true freedom. जो येशू आपल्याला देत आहे ती खरी मोकळीकता आहे. And what people know about freedom is not true freedom. आणि ज्या लोकांना मोकळीकता विषय माहिती आहे ती खरी मोकळीकता नाही. Many can speak about natural freedom, अनेक लोक नैसर्गिक स्वतंत्रता विषय बोलू political शकत आहे, freedom, आणि राजकीय मोकळीकता विषय national बोलू शकत freedom. आणि राष्ट्रीय स्वतंत्रता विषय बोलू शकत so आहे. you can be free in the natural aspect, म्हणून तुम्ही नैसर्गिक पहलूमध्ये बंधमुक्त होऊ शकत आहे, but yet be in spiritual bondage. तरी तुम्ही आत्मिक बंधनाखाली असू शकत आहे. Amen. आमेन. Spiritual freedom is very different from any other freedom. आत्मिक मोकळीकता इतर कुठल्याही मोकळीकतापेक्षा खूपच वेगळी आहे. And God is talking about a spiritual freedom. आणि देव आपल्याला आत्मिक मोकळीकता विषयी बोलत आहे. Anyone who does not know Christ, आणि जो कोणी ख्रिस्ताला ओळखत does नाही, not have a revelation of Christ, त्याला ख्रिस्ताची प्रकटीकरण is नाही, still in spiritual bondage. तो अजूनही आत्मिक And बंधनाखालीच that आहे. is the worst. आणि तो सर्वात वाईट आहे. Amen. आमेन. तुम physically free रहेगा,
वो तो कुछ भी मायने नहीं रखता है, मगर अगर स्पिरिचुअल बॉन्डेज रहेगा वो बहुत मायने रखेगा. रिमेंबर दिस. आणि हे गोष्टी लक्षात ठेवा. That's the worst. आणि तो सर्वात वाईट आहे. That's why I told you. म्हणून मी तुम्हाला You don't know सांगितलं, what is happening. तुम्हाला माहिती नाही की काय होत आहे. It's not what you see. आणि जे तुम्ही बघत आहे ती नाही, It is what you don't see. आणि जे तुम्ही बघत नाही ती आहे. I am telling this why? आणि मी तुम्हाला असं का सांगत आहे? Because I have seen many Christians. कारण मी अनेक ख्रिस्तींना पाहिले आहे Things have happened suddenly like this. की गोष्टी अकस्मात त्यांच्या जीवनामध्ये I घडल्या knew it, आणि मला माहिती but होते, I didn't tell anyone. पण मी कुणाला सांगितले नाही Personally. वैयक्तिकरित्या. Because people are not accustomed to accept the truth. कारण लोकांना सवय नाही सत्याचा स्वीकार करण्यासाठी. So Holy Spirit told me, म्हणून पवित्र आत्म्याने मला you share सांगितलं, through the word तुम्ही generally, वचनाद्वारे सामान्य रीतीने लोकांना सांगा, but let them know पण त्यांना माहिती पडू दे. that only when they hear the truth फक्त and not जे- get offended will the truth, will they let the truth release them. फक्त जेव्हा ते सत्य ऐकणार आणि तेव्हा जेव्हा ते नाराज होणार नाहीत तेव्हाच ते सत्याला परवानगी देणार त्यांना बंधमुक्त करण्यासाठी. Remember this. आणि हे गोष्टी लक्षात ठेवा. You don't know how much in spiritual bondage you are. आणि तुम्हाला माहिती नाही किती आत्मिक बंधनाखाली तुम्ही आहात. Many don't know this. अनेक लोकांना ही माहिती नाही. A few weeks back, आणि थोडा आठवड्यापूर्वी I saw a few Christians died, आणि मी पाहिले की थोडे ख्रिस्ती मरण पावले. and they always had a question. आणि त्यांच्या मनामध्ये नेहमी प्रश्न होते Why did this happen? की हे गोष्टी का ऐसा झाल्या. हो गया, अच्छा ऐसा कुछ मालूम भी नहीं था. हाँ, और फ्लैश में चलो तुमको मालूम पड़ेगा. This is not walking in the flesh. This is walking in the spirit. आणि हे आपण ध्येयामध्ये चालत नाही पण आत्मामध्ये चालत आहे. Because nothing is happening in the natural. कारण नैसर्गिक शारीरिकरित्या काय You होत take नाही off the guard, thinking that nothing is happening in the spiritual. आणि तुम्ही ते शस्त्र बाजूला ठेवत आहे असं विचार करून की काहीच होत नाही आत्मिक मध्ये. I want to tell you many things. आणि मला तुम्हाला अनेक गोष्टी सांगायची इच्छा आहे, But many oppose it. पण अनेक लोक ह्या गोष्टीच्या विरुद्ध येतात. And then they have questions. आणि मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. Suddenly कुछ भी नहीं होता है. याद रखो. ऐसा नहीं कि प्रभु तुमको मौका नहीं देता, ऐसा कभी नहीं हो सकता. So don't use that word. म्हणून त्या Lord, शब्दाच्या suddenly how it happened? की प्रभू अकस्मात गोष्टी कसं घडले. God will never let suddenly something happen and you die. Never. आणि देव असं कधीच गोष्टीची परवानगी देणार नाही की अकस्मात गोष्टी होतो आणि तुम्ही मरण पावता. You check your life. तुम्ही तुमच्या जीवनाची तपासणी करा. How long you are neglecting. आणि किती वेळेपर्यंत तुम्ही दुर्लक्ष How करत long you kept your offense. आणि किती वेळेपर्यंत तुम्ही तुमच्या नाराजगी ठेवले. That does not allow truth to free you. जो सत्याला तुम्हाला बंधमुक्त करायची परवानगी देत The नाही. negative emotions in your soul आणि जे नकारात्मक भावना आहे तुमच्या जीवामध्ये restrict the truth to free you. आणि त्या सत्याला प्रतिबंध घालतो तुम्हाला बंधमुक्त करण्यासाठी. I've been warning many times. आणि during अनेकदा this मी time, तुम्हाला ताकीद दिले आहे, but many have not taken it seriously. पण अनेक लोकांनी ह्या गोष्टीला गंभीरतेने घेतली नाही. I just shared the general word आणि मी सामान्य शब्द सांगतो and I won't go beyond that. आणि त्याच्या पलीकडे मी जाणार नाही. Okay, so never think something happened suddenly. आणि म्हणून असं विचार करू नका की गोष्टी अचानक घडले. प्रभु ऐसा नहीं होने देता है. Know this. आणि हे जाणून घ्या. Okay, let's go a little further. आपण पुढे जाऊया. So they said, we are free. आणि त्यांनी सांगितले आम्ही तर बंधमुक्त आहे. तुम अंधा है. जीसस बोलने का था उनको, तुम देख नहीं सकता, तुम्हारे में स्पिरिचुअल बॉन्डेज है. See, these people didn't see it. आणि ह्या लोकांनी हे गोष्टी पाहिले नाही. They were in spiritual bondage. ते आत्मिक बंधनाखाली होते. And the Lord came to make them free. जेव्हा प्रभू त्यांना बंधमुक्त And he's telling करण्यासाठी them, आणि प्रभू त्यांना बोलत आहे I can make you free. की मी तुम्हाला बंधमुक्त करू He said, शकतो. "What free? आणि त्यांनी We are सांगितलं already काय free. बंधमुक्त आम्ही We आधी don't want स्वतंत्र you आहे. आम्हाला तू and your नको freedom." आणि तुझे स्वतंत्रता नको. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बहुत बघा. क्रिस्ती लोग निग्लेक्ट करता है ट्रूथ. उन लोग सोचते हैं मैं फ्री हूँ, कुछ नहीं हो रहा, देख सब घर में सब अच्छा चल रहा है. True freedom comes from Jesus. खरी मोकळीकता येशूपासून येतो.
Amen. आमेन. When you accept that truth, जेव्हा तुम्ही त्या सत्याचा स्वीकार करता, take care of your heart. तुमच्या हृदयाची काळजी घ्या. Don't let that truth not work in you to free you. आणि तुम्ही असं नाही केले पाहिजे की सत्याने तुमच्यात काम नाही केले पाहिजे जेणेकरून तुम्ही बंधमुक्त होऊ शकत नाही. तुम्ही सत्याला परवानगी दिली पाहिजे तुमच्या जीवनामध्ये काम करायला. Anyone who does not know Christ is in spiritual bondage. आणि जो कोणी ख्रिस्ताला ओळखत नाही तो आत्मिक बंधनाखाली आहे. Then Jesus told them something very important, आणि मग येशूने त्यांना काहीतरी महत्वाची गोष्टी सांगितले but the religious leaders did not know. जे धार्मिक पुढारींना माहिती नव्हते. In verse 34 he says, आणि 34 वचनामध्ये त्यांनी सांगितले, truly, truly I'm telling आणि you. खचित खचित मी तुम्हाला सांगत आहे. They are not taking it seriously. आणि ते गंभीरतेने घेत नव्हते म्हणून. What freedom you are talking? आणि कुठला मोकळीकता विषय तुम्ही कौन बोलत सा freedom देने आए? हम तो free है पहले से. Then the Lord had to be little kadak. Truly, truly he has to tell them. म्हणून प्रभूने सांगितले, खचित खचित मी तुम्हाला सांगतो. झूठ नहीं बोल रहा हूं, मैं सच बोल रहा हूं. You have not seen it. आणि तुम्ही ते पाहिले The नाही consequences आणि परिणाम पाहिले of नाही. that spiritual bondage you are in. ते जे आत्मिक बंधनाखाली तुम्ही आहात त्याचा परिणाम तुम्ही Listen पाहिले to नाही. me. माझे ऐका. Truly I say to आणि you, खचित खचित मी तुम्हाला सांगतो. everyone who commits sin is a slave to sin. आणि जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Since everyone sins, आणि प्रत्येक लोक पाप करतो so म्हणून Jesus is telling them everyone is a slave to sin. म्हणून येशू त्यांना सांगत आहे की प्रत्येक लोक पापाचा गुलाम आहे. That means त्याचा अर्थ आहे sin is not just a bad act. आणि पाप फक्त एक वाईट कृती नाही. हाँ, ऐसा मैंने गलती किया, अच्छा मैंने ऐसे झूठ बोला, ऐसा मैंने ऐसा गाली दे दिया. ये इतना आसान तरीका नहीं बोलने का पाप के बारे में. You must know this. आणि तुम्हाला हे समजले पाहिजे. Sin makes us slave to Satan. आणि पाप आम्हाला शैतानाचा गुलाम बनवतो. Sin brings us into bondage, spiritual bondage. पाप आम्हाला आत्मिक बंधनाखाली आणतो. Amen. आमेन. And that is the real bondage आणि तो खराच बंधन आहे which binds us into darkness. जो आपल्याला अंधकारामध्ये बांधून ठेवतो. And when we are bound in darkness, आणि जेव्हा आम्ही अंधकारात बांधले जातात, Satan becomes the master. शैतान मग आपला धनी होतो. You know, many of us think, क्या है, उसको गाली दिया, उसको ऐसा बोला, चर्च के विरुद्ध बोला, उसके बारे में बोला, कुछ नहीं, ये सब एक्ट्स है. No. आणि हे सर्व फक्त कार्य आहे असं नाही. No. नाही. Jesus said, sin makes us slaves to the devil. आणि येशूने सांगितले पाप आम्हाला शैतानाचा गुलाम बनवतो. We sin because we are sinners. आम्ही पाप करतो कारण आम्ही पापी आहे. You know, we can be free from many other physical things. आणि अनेक शारीरिक गोष्टींपासून आपण मुक्त Or होऊ you शकतो. can make yourself free. किंवा तुम्ही स्वतःला मुक्त Or करू शकत some man or person can make you free. किंवा कुठलाही मनुष्य तुम्हाला बंधमुक्त करू शकत But आहे. no man can make you free from spiritual bondage. पण कुठलाही मनुष्य तुम्हाला आत्मिक बंधनापासून मुक्त करू शकत नाही. No one can free you from the devil, the greatest enemy. आणि कुणी तुम्हाला शैतान जो सर्वात मोठा शत्रू आहे त्याच्यापासून तुम्हाला सोडवू शकत नाही. Amen. आमेन. कोई भी तुमको इससे फ्रीडम नहीं दे सकता. कोई भी मनुष्य अंधकार, पाप, शैतान का बंधन से कोई भी तुमको फ्री नहीं कर सकता. These are the invisible enemies. आणि हे अदृश्य शत्रू आहे. That's why I told you in the beginning. म्हणून मी तुम्हाला The सुरुवातीमध्ये lesser the effect of darkness, आणि जितकं कमी अंधकाराचा प्रभाव तुमच्या the जीवनावर आहे greater you'll walk in freedom. आणि तितकं अधिक तुम्ही मोकळीकतामध्ये चालेल. So don't be ignorant म्हणून अज्ञान राहू नका. of the devil's devices, works, शैतानाच्या plans, शस्त्रांविषयी, plots, strategies. कामांविषयी, कार्यांविषयी, डावपेचांविषयी, योजनांविषयी. And Holy Spirit has been teaching that. Holy Spirit has been आणि teaching that. पवित्र आत्मा मला शिकवत होते. Many are not taking care of that area अनेक लोक ह्या भागाची काळजीच because घेत they नाही walk by flesh, कारण ते देहाने चालत by आहे sensual realm. आणि इंद्रियांच्या जगाने चालत आहे. अरे nothing happened, सब अच्छा चल रहा है घर में. तुम फिजिकली देख रहा है क्या स्पिरिचुअली देख रहा है? कोई कोई तो प्रेयर भी नहीं करता है, प्रभु के लिए कुछ काम भी नहीं करता है, प्रार्थना भी नहीं करता, फिर भी बोलता सब ठीक चल रहा है, सब ठीक चल रहा है. You're walking by faith or walking by flesh. तुम्ही विश्वासाने चालत आहे किंवा देहाने And चालत that's आहे. what the devil wants you to believe. आणि असं शैतानाची इच्छा आहे की तुम्ही विश्वास केले पाहिजे. Because
He doesn't want to disturb you. कारण त्याची इच्छा नाही की त्यांनी तुम्हाला विचलित केले पाहिजे. He's working behind the scene. तो दृश्याच्या मागे काम करतो. कितना percentage? 20, 30, 40, 80? We don't know. आणि 20, 30, 40, 80 आपल्याला माहिती And नाही. some believers, they keep on hanging around the world. आणि काही विश्वासू जगामध्येच फिरत They आहेत. don't come to church. ते मंडळीत They येत don't नाही. read the Bible. ते वचन They don't वाचत, pray. ते प्रार्थना करत नाही And they keep on sinning too. आणि ते पाप देखील करत आहे. So look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. And suddenly it happens. आणि अचानक गोष्टी घडतो Doesn't give time. आणि वेळच लागत नाही. It is not God's fault. आणि ही देवाची चूक मुळीच नाही. You know, when you have more effects of darkness, जे आपल्यामध्ये अंधकाराचा अधिक परिणाम you असतो, cannot hear God. तुम्ही देवाच्या ऐकू शकत नाही. The Lord must have told you many आणि times प्रभूने तुम्हाला अनेकदा सांगितले Through the असेल word. वचनाद्वारे or indicated to you, किंवा तुम्हाला काही लक्षण दिले असेल, but you are not spiritually conscious. पण तुम्ही आत्मिक रीतीने जाणीव नव्हते, सजीव नव्हते. This is what Holy Spirit was teaching me. आणि असंच पवित्र आत्मा मला शिकवत होते. Okay, so this is spiritual bondage, म्हणून ही आत्मिक बंधन आहे. and the one who defeats Satan, आणि एक व्यक्ती जो शैतानाला पराभूत करतो who is the personality of sin, आणि जो पापाचा व्यक्तिमत्व आहे, can free us. तो आपल्याला बंधमुक्त And करू who is शकतो. that person? आणि तो व्यक्ती कोण That आहे? is Jesus. तो आहे येशू. Amen. आमीन. Only He is the one फक्त येशूच तो व्यक्ती आहे who defeated the invisible enemy. ज्याने तो अदृश्य शत्रूला पराभूत केला. And the real bondage comes from Satan. आणि खरा बंधन शैतानापासूनच येतो. Amen. आमेन. We need Jesus. आपल्याला येशूची गरज आहे. That's why I always tell you, म्हणून मी तुम्हाला नेहमी when I सांगतो, pray to the Father, जेव्हा मी पिताकडे प्रार्थना करतो, and one day I'll teach you what is that prayer. आणि एक दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे ती प्रार्थना काय आहे. Many make it very religious. अनेक लोक प्रार्थनाला खूप धार्मिक बनवतात. Our Father is not interested in all that. आणि आपल्या पिताला ह्या गोष्टीमध्ये काय आवड नाही. He wants a real talk. त्याला खराखुरा बातचीत पाहिजे. Holy Spirit told me पवित्र आत्म्याने मला the word सांगितले, prayer for prayer, आणि conversation. आणि प्रार्थनासाठी जे शब्द आहे ती आहे बातचीत, संभाषण. We think prayer means ऐसा पूरा शो बना के करने पड़ता, वो ऐसा पसंद नहीं प्रभु. It's a simple conversation. आणि हे साधे सोपं चर्चा आहे किंवा आपण जसं बोलतो तसं आहे. You know, I'll teach on Sunday आणि मी रविवारी about शिकवणार the Lord's Prayer, प्रभूची प्रार्थनाविषयी, and there I'll teach you more in depth. आणि तिथे मी तुम्हाला सविस्तर मध्ये शिकवणार आहे. And always when I talk to the Father, I always turn to Jesus. आणि मी जेव्हा पिताशी बोलतो मी नेहमी येशूविषयी बोलतो. I tell our Father, आणि पिताला सांगतो, I know I'm here आणि मला माहिती आज मी ते आहे, talking to you, तुझ्याशी मी आज the बोलत, Creator, निर्माणकर्ताशी बोलत आहे, God, देवाशी बोलत आहे, because of Jesus. फक्त येशू ख्रिस्तामुळे. You know, he becomes so happy. आणि पिता खूप आनंदित होतो. Amen. आमेन. You call me holy. आणि तुम्ही मला पवित्र You call बोल, me righteous. तुम्ही मला You नीतिमान, call me perfect तुम्ही मला परिपूर्ण बोलतात because of Jesus. फक्त येशू ख्रिस्तामुळे. God loves it. आणि देवाला खूप आवडतो. Amen. आमेन. The more you lift up Jesus, आणि जितकं अधिक तुम्ही येशूला उंच करत आहे तितकं instead of अधिक coming by पिताला your वाटतं. own strength, आणि तुमच्या स्वतःच्या बलाने येण्याच्या ऐवजी you come in the name of Jesus. तुम्ही येशूच्या नावात या. That's the meaning of coming in the name of Jesus. आणि ह्याचाच अर्थ आहे Okay. की येशूच्या नावामध्ये येणे. Okay, let's go a little fast now. आपण पुढे जाऊया, लवकर जाऊया. So, Jesus can make us free. म्हणून येशूच आपल्याला बंधमुक्त करू That's why it शकतो. says in verse 36, म्हणून त्यांनी 36व्या if the वचनामध्ये, Son sets you free, you are free indeed. जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करतो तर तुम्ही खरोखरच Sin बंधमुक्त आहात. separates us from God in heaven. आणि पाप आपल्याला देवापासून, स्वर्गापासून वेगळा Sin is करतो. the one that took us into the kingdom of darkness, आणि पापच आम्हाला अंधकाराच्या राज्यात घेऊन गेला. and darkness binds us, आणि अंधकार आम्हाला बांधून टाकतो. and no person on this earth can make you free. आणि पृथ्वीवरच्या कुठलाही मनुष्य तुम्हाला बंधमुक्त That's a करू शकत नाही. spiritual bondage. ती एक आत्मिक बंधन आहे. Because म्हणून people of the world can't see it, आणि जगाचे लोक हे पाहू शकत नाही they म्हणून think they are free. त्यांना वाटत आहे की ते बंधमुक्त आहे. Like the religious leaders. जसं धार्मिक पुढारी They're होते telling Jesus, ते येशूला सांगत होते, What freedom are you giving? आणि कुठला मोकळीकता They तुम्ही already आम्हाला free. आम्ही आधीच बंधमुक्त आहे. Look at this. आणि ह्या This is गोष्टी, the thought of the world. आणि हीच जगाची विचार आहे. Because they are not seeing spiritual. त्यांनी आत्मिक गोष्टी पाहिले नाही म्हणून. They're gauging everything in the natural. आणि ते सर्व गोष्टीला नैसर्गिक मध्ये समजत आहे. हम बंधन में ने, हम थोड़ी चेन में, हम तो फ्री है. तुम सबसे बड़ा बंधन में हो. पाप का बंधन, अंधकार का बंधन,
शैतान का बंधन, किंगडम ऑफ डार्कनेस का बंधन में हो, वहां से कोई छुड़ा नहीं सकता, केवल प्रभु यीशु. Amen. Amen. That's so wonderful. आणि तो इतका अद्भुत आहे. No one can make us free कोणी आपल्याला बंधमुक्त or करू give us शकत नाही spiritual freedom किंवा आपल्याला आत्मिक मोकळीकता from the देऊ शकत spiritual bondage. आत्मिक बंधनापासून. Separation came by sin, आणि वेगळेपणा आला पापामुळे, curse came by sin, आणि शाप आला पापामुळे, death came by sin, मरण आला पापामुळे, hell is because of sin. आणि नरक आहे पापामुळे. But praise God, Jesus became sin for us. पण प्रभूची स्तुती हो की येशू आपल्यासाठी He पाप became झाले, a curse for us. तो आपल्यासाठी शाप झाला. That's what Galatians 3:13 says. आणि म्हणून गलातिकरास 3:13 म्हणत आहे, To free us आपल्याला बंधमुक्त and to करण्यासाठी give us eternal freedom. आणि आम्हाला सार्वकालिक मोकळीकता That's why देण्यासाठी. when the Son makes you free, म्हणून जेव्हा पुत्र तुम्हाला बंधमुक्त this करतो, is true मग freedom. ही खरीच मोकळीकता आहे. Amen. आमेन. You are free. तुम्ही बंधमुक्त आहात. The devil cannot bind you again. शैतान तुम्हाला परत बांधू शकत नाही. Amen. आमेन. You should be the happiest person. तुम्ही सर्वात आनंदी व्यक्ती असले पाहिजे. He freed us from the root of sin, आणि पापाच्या मुळापासून त्याने आम्हाला from बंधमुक्त the केले, sin nature, आणि पापाच्या स्वभावापासून from the मुक्त life केले, of sin, आणि पापाच्या जीवनापासून मुक्त केला, by giving us new life. आम्हाला नवीन जीवन देऊन. When our sins are forgiven जे आपल्या पापांची क्षमा होतो and God's wrath has been taken away from us, आणि देवाच्या कोप आपल्यावरून काढले गेले आहे, Jesus is the greatest treasure for us. आणि येशू आपल्यासाठी सर्वात मोठा खजिना आहे. Amen. Amen. Now we can be the happiest person. आता आपण सर्वात आनंदी व्यक्ती होऊ शकतो, You should be the happiest person. आणि तुम्ही सर्वात आनंदी व्यक्ती असले But the पाहिजे. reason you're not happy because you don't have the right knowledge. आणि एक कारणासाठी तुम्ही आनंदी नाही, कारण तुमच्याकडे योग्य ज्ञान नाही म्हणून. When you get revelation from the word, जेव्हा तुम्हाला वचनातून प्रकाश मिळतो, you live in freedom तुम्ही मोकळीकतामध्ये जगेल and you live in joy. आणि तुम्ही आनंदामध्ये जीवन जगणार. You know, this truth is not just a message, आणि हे जे सत्य आहे फक्त एक संदेश नाही, but an invitation पण एक आमंत्रण आहे to free you forever. तुम्हाला युगानुयुगसाठी मुक्त करण्यासाठी. Amen. आमेन. Many of us are free अनेक लोक मुक्त आहे but still living in bondage. पण तरी बंधनाखाली जगत आहे, It's not because of God, आणि देवामुळे नाही, but because you don't want to know the truth, कारण तुम्हाला सत्य जाणून घ्यायची इच्छा नाही म्हणून, or you just read the Bible as a story book. किंवा तुम्ही शास्त्राला एक गोष्टीच्या पुस्तक म्हणून वाचत आहे. The Bible says study the word, म्हणून शास्त्र म्हणत आहे वचनाचा अभ्यास करा rightly divide the word of truth. आणि सत्याच्या वचनाला बरोबर विभाजन करा. So the word of God makes you free. म्हणून देवाचे वचनच तुम्हाला And I told you बंधमुक्त. God doesn't want us, his children, to be in any bondage. आणि तुम्हाला सांगितले की देवाची इच्छा नाही की त्याचे लेकरे बंधनाखाली असले पाहिजे, Laws or religion binds us, आणि नियमशास्त्र आणि धर्म आपल्याला बांधून ठेवतो, but truth, that is grace, frees us. पण सत्य जो कृपा आहे आपल्याला बंधमुक्त That's करतो. why Apostle Paul tells us, म्हणून प्रेषित पौल आपल्याला सांगत आहे, once you have come into grace एकदा तुम्ही कृपेत आले आहे and grace has freed you, आणि कृपाने तुम्हाला बंधमुक्त केले, don't go back to the law परत of तुम्ही religion. नियमशास्त्राकडे जाऊ नका, धर्माच्या See. नियमशास्त्राकडे जाऊ नका. Galatians 5:1 says, आणि गलातिकरास 5:1 म्हणत आहे, stand fast in the liberty. आणि ते जे स्वतंत्रता आहे त्याच्यामध्ये तुम्ही दृढ उभे राहा. Amen. तुमको आमेन. फ्री कर दिया है और फ्रीडम में रहो, वापस से बंधन में मत जाओ. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा, See, God has freed you, देवाने तुम्हाला बंधमुक्त केला, but now how can you go back? पण आता तुम्ही परत कसं मागे जाऊ शकत आहे? If once again you're hearing law messages, परत जर तुम्ही नियमशास्त्राचे संदेश ऐकत आहे तर you go back into bondage. तुम्ही परत बंधनाखाली येत आहे. बहुत लोग ऐसा किया है. कृपा से तुम्हारा उद्धार कैसा हुआ? कृपा से. वापस से बंधन में कैसे आए? लॉ में, रिलीजन में जाके. Many Christians are freed by grace अनेक ख्रिस्ती लोक कृपाद्वारे बंधमुक्त झाले आहे and they become a child of God, आणि ते देवाचे लेकरू होतात, but they start to hear wrong messages. मग नंतर ते चुकीचा संदेश ऐकायला सुरू करतात. Though they are free, जरी ते बंधमुक्त आहे yet they are bound तरी ते बांधले आहे in sickness, आजारमध्ये, in disease, रोगामध्ये, oppression, न- depression, त्राशामध्ये, fear, नैराश्यामध्ये, भीतीमध्ये, anxiety. कळकळमध्ये, सब बंधन में. आणि सर्व बंधनाखाली ते आहे. प्रभु ने नहीं लाया बंधन में, तुम खुद गया. जो रॉन्ग मैसेज सुन के
religious messages, law messages सुन के. That's what Paul is saying. म्हणून पॉल म्हणत आहे Stand fast in the liberty. आणि जे बंधमुक्त किंवा जे स्वतंत्रता तुम्हाला मिळाली आहे त्याच्यामध्ये दृढ उभे राहा That Christ gave you. जो ख्रिस्ताने तुम्हाला दिलेली He आहे says, make sure म्हणून त्यांनी सांगितलंय खात्री that करा you stay free की तुम्ही बंधमुक्त and आहात don't get tied again to slavery of the law. आणि मग परत तुम्ही नियमशास्त्राच्या गुलामगिरी खाली येऊ नका. Read many times Galatians 5:1. आणि अनेकदा तुम्ही गलातीकरास पत्र 5:1 वाचा. Amen. आमेन. You know when God made you free? आणि तुम्हाला माहिती आहे कधीच देवाने And how तुम्हाला he made you बंधमुक्त free? आणि तुम्ही कसं बंधमुक्त झाले You didn't do anything. तुम्ही तर काय केले नाही. We just believed आम्ही फक्त विश्वास धरले in Jesus. येशूवर He freed you. आणि त्यांनीच तुम्हाला बंधमुक्त केले. And instead of living in that freedom, आणि त्या मोकळीकतामध्ये राहण्याच्या ऐवजी you started to hear wrong तुम्ही messages. चुकीचा संदेश ऐकायला सुरू केले Old Testament law आणि messages. जुना कराराचा संदेश ऐकायला सुरू केले And slowly you left grace आणि सावकाश तुम्ही कृपेला सोडून दिले of freedom, मोकळीकताला सोडून दिले went into the law आणि of bondage. परत नियमशास्त्राच्या बंधना खाली गेले. फिर बाद में बोले, प्रभु ये क्या बीमारी हो गया, प्रभु ये क्या प्रॉब्लम है, वो क्या प्रॉब्लम. प्रभु ने प्रॉब्लम नहीं लाया, प्रभु ने छुटकारा दिया, तुम खुद बंधन में गया. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले Read का? Galatians 5:1. गलातीकरास पत्र 5:1 वाचा. Don't get tied again आणि to परत the तुम्ही slavery बांधले of the जाऊ law. नका नियमशास्त्राच्या बंधना गुलामगिरी खाली बांधले जाऊ नका. Many are gone again in bondage. अनेक लोक परत बंधनाखाली गेले आहे. God will not free you if you don't know the truth. आणि देव तुम्हाला बंधमुक्त करणार नाही जर तुम्हाला सत्य माहिती नाही तर. You have to free yourself तुम्ही स्वतःला बंधमुक्त केले by पाहिजे knowing the truth. सत्य जाणून. Amen. आमेन. Okay. So the first step is म्हणून प्रथम पाऊल आहे when you become born again, जेव्हा तुमच्या नवीन जन्म You are होतो free. तुम्ही बंधमुक्त आहात. मतलब कोई भी बंधन शैतान नहीं डाल सकता. बीमारी, ऑपरेशन, डिप्रेशन, फियर कुछ नहीं डाल सकता. मगर you have to be so careful. पण तुम्ही खूप जपले पाहिजे. क्या मैसेज सुन रहा हूं मैं. इधर भागता है, उसका भी सुनता है, इसका भी सुनता है, दुनिया भर का सुनता है, बंधन में चले जाता है वापस. जो फ्रीडम प्रभु ने दिया तुमने उसको खो दिया और बंधन में गया, वापस से बॉन्डेज आया, बीमारी, तकलीफ, अड़चन, ये प्रॉब्लम वो प्रॉब्लम सब लाया. ओके, आई डोंट वांट टू कंटिन्यू. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? Hello. Praise the Lord. Let's all stand up. चला आपण उभे राहूया.